जागतिक पातळीवर ते दर ठरवले जातात. तुम्हाला माहिती आहे, सहसा आखाती देश आणि जास्त करून आत्ता महासत्ता म्हणून अमेरिकेकडेच बघितलं जातं. अमेरिकेकडेच प्रचंड साठे त्या ठिकाणी आहे. आता मोठ्या प्रमाणावर बॅटरी कार म्हणजे इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये यायला लागलेले आहेत. आपण पण त्याला प्रोत्साहन देतो आहे. केंद्र सरकार पण देतं आहे, राज्य सरकार पण देतं आहे. आणि हळूहळू जसं हे इंधन वाढलं म्हणून CNGवर पण बऱ्याच वाहनं हे झाली. मी आता काल येताना इंदापूरच्या पण पंपावर CNGच्या करता इतकी लांब रांग लागली होती. माझ्या बारामतीत पण CNGच्या 2-3च पंप आहेत. तिथं पण प्रचंड रांगा लागतात. कारण पेट्रोलपेक्षा CNGचं खर्च निम्म्याने कमी येतो आहे. पण इलेक्ट्रिक कारचं तर त्याच्यापेक्षा बराच कमी येतो आहे. पण सुरुवातीची कॉस्ट ही जास्त आहे. त्याच्यात पण खूप संशोधन काही मोठ्या मोटार कंपनींनी आता इथून पुढं आम्ही फ्युएल लागणाऱ्या मोटारी तयार करणार नाही, आम्ही इलेक्ट्रिक कारच तयार करणार, अशाही प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि एक खरं आहे, त्या ठराविक जे काही देश आहेत त्यातल्या त्यात अमेरिका आणि काही असे प्रमुख देश आहेत, ते त्या संदर्भातलं मार्केट कसं ठेवायचं याबद्दल बरंच काही गोष्टी करू शकतात. ही गोष्ट नाकारता येत नाही. आणि STची परंपरा तर 60-65 वर्षाची परंपरा आहे. अनेक सरकारं आली गेली, परंतु कधी पण अशा पद्धतीचे ST संघटनांनी कधी मागणी केलेली नव्हती. ते त्यांचं महामंडळ म्हणून काम करत होते. त्यांना येणाऱ्या अडचणीच्या काळामध्ये मदत करण्याची भूमिका त्यावेळेसचे राज्यकर्ते करत होते. करोनाच्या काळामध्ये त्यांचं उत्पन्न घटल्यानंतर गेल्या वर्षी 1000 कोटीपेक्षा जास्तीची मदत राज्य सरकारने केली. आत्ताही जवळपास 500 कोटीपेक्षा जास्तीची मदत राज्य सरकारने केली. अजूनही त्याच्यामध्ये शेवटी ते आपल्या गोरगरिबांचं ST हे महत्त्वाचं प्रवासी वाहन आहे. त्याच्यामुळे ते खेड्याखेड्यामध्ये चाललंच पाहिजे, वेगवेगळ्या शहरांच्यामध्ये व्यवस्थितपणे चाललंच पाहिजे. कितीतरी विद्यार्थिनी जातात, वयस्कर लोकांना तिथं सवलती असतात. बाकीच्यांना पण, ज्यांचा सर्वसामान्य माणूस जो आहे तो मध्यमवर्गीय माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याला एकमेव जाण्या येण्याचं ते महत्त्वाचं साधन आहे. आणि ते अतिशय व्यवस्थितपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेलं आहे. ह्या संदर्भामध्ये आम्हाला असं पाहिजेच, त्याशिवाय आम्ही ऐकणारच नाही, असं कधी पण टोकाची भूमिका घेऊन चालत नाही. त्यांनी पण काही मागण्या केल्या पाहिजे. ज्यांच्या हातामध्ये मागण्या मान्य करण्याचं आहे त्यांनी पण 2 पावलं पुढं मागं सरकून त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे. आणि जे मागण्या करतात त्यांनी पण 2 पावलं पुढं मागं सरकून त्याच्यातनं मार्ग. ही आजपर्यंतची देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आता 75 वर्ष होती, हेच चालत आलेलं आहे ना. पण त्याच्यातून कारण नसताना नाही असंच झालं पाहिजे, त्याशिवाय आम्ही हटणारच नाही, आम्ही इकडून जाणारच नाही, असं नाही आहे. इतकं टोकाची भूमिका पण कुणी घेऊ नये. त्याच्यामध्ये तेही आपलेच बांधव आहेत, त्यांनाही मदत झाली पाहिजे. शेवटी कुठलंही सरकार असेल, केंद्र सरकार, राज्य सरकार, यांना त्यांच्या टॅक्स रूपाने आलेल्या, कर रूपाने आलेल्या पैशातूनच राज्य आणि देश चालवावा लागतो. देशाला तरी किमान नोटा छापण्याचा अधिकार आहे, तसा राज्याला कुठल्याही नोटा छापण्याचा अधिकार नाही. मधल्या काळामध्ये 1 नेशन 1 टॅक्स GST आला, त्याबद्दलची तर भूमिका ही केंद्रानेच कुठल्याला टॅक्स किती असावा, काय असावा हा दिलेली आहे. मात्र ह्या फ्युएलच्या बाबतीमध्ये काही अधिकार वेगवेगळ्या राज्यांना दिलेले आहेत. आम्ही ही सगळी माहिती घेतो आहे की बाबा कुठल्या राज्यात जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, केरळपर्यंत कशा पद्धतीनं हे 10 रुपये, 11 रुपये आणि 5-6 रुपये कमी केल्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीच्या संदर्भातलं झालेलं आहे. पण